महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मुंबई आणि विदर्भ वगळता सगळ्या महाराष्ट्राचं क्रिकेट कंट्रोल करणारी संघटना. अगदी डी.बी. देवधर, चंदू बोर्डे, ऋषिकेश कानेटकर ते अगदी केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, स्मृती मंदाना असे कित्येक प्लेयर्स पुढे येण्यात MCAचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. अर्थात क्रिकेटर्ससाठी आणि क्रिकेटसाठी असलेल्या संघटनेवर देशातल्या इतर क्रीडा संघटनांप्रमाणेच राजकीय व्यक्तींचा वरचष्मा आहेच. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा आपल्या नियंत्रणाखाली ठेवलंच. सध्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजे इथलं स्टेडियम उभारण्यात शरद पवारांचा वाटा मोठा होता. पण शरद पवार थेट महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावर आले नाहीत. पवार कुटुंबात ती गोष्ट जमवली रोहित पवार यांनी. 2023 मध्ये रोहित पवार MCAचे अध्यक्ष झाले. पण आता बातमी आली आहे ती सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापल्याची. भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवने रोहित पवार यांनी बेकायदेशीरपणे आजीवन सदस्यांची नोंदणी करत कुटुंबातले सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मेंबर म्हणून पुढे आणत सदस्य संख्या वाढवल्याचा आरोप केला होता. प्रकरण कोर्टातही गेलं. त्यानंतर कोर्टाने MCAच्या निवडणुकीवर स्थगिती आणत MCAवर प्रशासक नेमला. या प्रकरणात रोहित पवारांच्या वतीने सुद्धा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. पण आता सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापत याचिका मागे घ्यायला लावली आहे. पण हे प्रकरण नेमकं आहे काय? रोहित पवारांवर आरोप काय झाले? कोर्टाने त्यांना का झापलं? सगळी स्टोरी समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 1934 मध्ये स्थापन झालेली संघटना. महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांमध्ये MCA कार्यरत आहे. MCA मधला राजकीय हस्तक्षेप कधी लपून राहिला नाही. त्यात जानेवारी 2023 मध्ये आमदार रोहित पवार MCAचे अध्यक्ष झाले आणि सगळा कारभार त्यांच्या हातात आला. त्यांच्या कार्यकाळातच महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग अशा मोठ्या स्पर्धा सुरू झाल्या. पण या स्पर्धांची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा झाली आरोप प्रत्यारोपांची. 6 जानेवारीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार होती. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रोहित पवारांचा सामना माजी क्रिकेटर केदार जाधवशी होणार होता. केदार जाधवने नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी क्रिकेटर विरुद्ध विद्यमान अध्यक्ष आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पातळ्यांवर ही निवडणूक होणार असल्याची चर्चा होती. माजी क्रिकेटर केदार जाधवने काउन्सिलरच्या पदासाठी अर्ज केला होता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची प्रक्रिया अशी आहे की वेगवेगळ्या सब कॅटेगरीजमधून 16 काउन्सिलर्स निवडून येतात. मग हे 16 जण एकमताने किंवा मतदान घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार अशा पदांसाठी निवड करतात. आता महत्त्वाचा मुद्दा असतो तो मतदानाचा. MCAच्या निवडणुकीत मतदान कोण करतं? तर जिल्हा क्रिकेट संघटना, MCAशी संलग्न असलेले क्लब्स, विशेष कॅटेगरीमध्ये येणारे माजी खेळाडू, आजीव सदस्य आणि मान्यता असलेल्या क्रीडा संस्था यांचे प्रतिनिधी. आरोप प्रत्यारोप झाले ते याच आजीव सदस्यांच्या संख्येवरून. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये 161 आजीव सदस्य होते. पण निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही पूर्वसूचना न देता, बोर्डाच्या मीटिंगचे मिनिट्स न देता 411 आजीव सदस्य वाढवण्यात आले. ज्यामुळे MCAच्या आजीव सदस्यांची संख्या 572 वर गेली. MCAला आजीव सदस्यांची संख्या वाढवण्याचे अधिकार असतात. पण निवडणुकीच्या तोंडावरच हे सदस्य का वाढवण्यात आले? क्रिकेट संघटनेत खेळाशी संबंधित व्यक्ती, खेळाडू, संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्याऐवजी राजकीय पक्ष आणि जवळच्या संस्थांमधली, व्यवसायांमधली नावं घुसवली असा आरोप करण्यात आला. या घुसखोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल. त्यामुळे या घुसखोरी विरोधात नवमतदार अपात्र करण्यासाठी माजी क्रिकेटर केदार जाधव, लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, MCAचे माजी सचिव आणि आजीव सदस्य अनंत माटे आणि MCA सदस्य असलेल्या सर परशुराम भाऊ कॉलेजने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. माजी क्रिकेटर केदार जाधवने असा आरोप केला होता, महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे मतदार करून घेणं हे दुर्दैवी आहे. असोसिएशनमध्ये घरातल्या 18 व्यक्ती, 56 व्यावसायिक सदस्य आणि जवळचे नातेवाईक, तर पक्षाच्या 37 व्यक्तींना सदस्य करून घेतला आहे. पण गदारोळ फक्त आरोपांमुळेच झाला नाही, गदारोळ झाला नावांमुळे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे, रोहित पवारांची चुलत भावंड, काही व्यावसायिक भागीदार आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांचा या 411 नावांमध्ये समावेश होता. ज्यांचा क्रिकेटशी काही संबंध नाही अशा व्यक्तींना आजीव सदस्य करून घेतल्याचे आरोप झाल्यानं टीकेची झोड उठली. त्यात एका बाजूला राजकीय आणि व्यावसायिक लोकांची MCAमध्ये एंट्री झालेली असताना दुसऱ्या बाजूला माजी क्रिकेटर्स आणि जुन्या क्लब्सला MCA पासून बाजूला करण्यात आल्याच्याही बातम्या आल्या. मतदार यादीमध्ये मिलिंद गुंजाळ, विजय शेट्टी, संजय कुंडाळकर, श्रीकांत जाधव आणि संतोष जेदे या माजी क्रिकेटर्सची नावं नसल्यानं टीका झाली. तर
क्लब गटात 7 स्पोर्ट्स, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, केडन्स क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट अकॅडमी ऑफ ट्रिनिटी या मर्जीतल्या क्लबला सदस्यत्व देण्यात आलं. पण मागच्या 18 वर्षांपासून ॲक्टिव्ह असलेल्या ऋतुराज गायकवाड सारखा क्रिकेटर घडवणाऱ्या भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या DVCAला सदस्यत्व दिलं गेलं नाही. यावरून स्वतः दिलीप वेंगसरकरांनी नाराजी व्यक्त केली. तर MCAच्या फॉर्मेशनपासून संस्था श्रेणीमध्ये येणाऱ्या वाडिया कॉलेजला डावलण्यात आल्याची चर्चा झाली. तर रयत शिक्षण संस्था, भारतीय विद्यापीठ आणि इतर काही संस्थांच्या समावेशावरून प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे साहजिकच सुनावणीत कोर्ट याबद्दल काय निकाल देणार याची सर्वात जास्त चर्चा होती. 5 जानेवारीला झालेल्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने 6 जानेवारीला होणाऱ्या MCAच्या निवडणुकीला स्थगिती दिली. त्यावेळी कोर्टाने सांगितलं की ज्या पद्धतीने नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे त्यावरून हे सगळं घाईघाईत केल्यासारखं दिसतंय. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश GS सानप यांची MCAवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली. MCAचा प्रशासकीय कारभार सुरळीत पार पडावा यासाठी आणि सर्व निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीला अधिकार हवेत यासाठी ही नियुक्ती करण्यात येत असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं. धर्मादाय आयुक्तांच्या नियमानुसार संघटनेचे सदस्य वाढवायचे असतील तर तसा ठराव करून यादी तयार केली जाते. मग पुढच्या बैठकीत या यादीला मान्यता मिळवावी लागते. पण MCAने या नियमांचं उल्लंघन केलं होतं आणि यावरच बोट ठेवत माजी क्रिकेटर केदार जाधवने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सगळ्यावर रोहित पवार यांनी केदार जाधव यांच्या मागे मोठी शक्ती आहे, ते आता क्रिकेटर राहिलेले नाहीत तर एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मोठे बदल करत असताना लोगो म्हणून एक वाडा होता, तो आम्ही काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक म्हणून लोगोमध्ये शिवाजी महाराजांना आणलं. ते काही लोकांच्या पोटात दुखलं आणि ती शक्ती केदार जाधव यांच्या मागे आहे, आम्ही लढणारच आहोत अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे हा वाद राजकीय झाल्याची आणि आणखी चिघळल्याची चर्चा ही झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने MCAच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर रोहित पवार आणि MCAने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर 4 फेब्रुवारीला सुनावणी होणार असताना 3 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना झापल्याच्या आणि MCAच्या कारभारावर ताशेरे ओढल्याच्या बातम्या आल्या. सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान या देशानं निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवले आहेत. जर तुमच्या मतदार यादीत त्यापैकी काही खेळाडू असते तर आम्ही कदाचित ते चालू दिलं असतं. पण तुमच्या यादीत असे लोक आहेत ज्यांना बॅट कशी पकडायची हे सुद्धा माहीत नाही. आम्हाला यापेक्षा जास्त बोलायला लावू नका. दिग्गज खेळाडूंकडे पहा. किमान इतका तरी सन्मान त्यांना दिला पाहिजे की त्यांनी असोसिएशनचा कारभार पाहावा. जर क्रिकेटपटूंसाठी नसेल तर मग ही असोसिएशन नेमकी आहे तरी कोणासाठी? बेकायदेशीर कामं करता, केस मागे घेता की डिसमिस करू असे खडे सवाल MCAला केले. त्यानंतर MCA कडून दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात आली. थोडक्यात काय तर सदस्य नोंदणीवरून चर्चेत आलेला मुद्दा आता चांगलाच तापलाय. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय आपल्या सुनावणीत निवडणुकीवरची स्थगिती हटवणार का आणि निवडणुकांवर या सगळ्याचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवरचा आपला होल्ड टिकून ठेवण्याचं आव्हान रोहित पवार यांच्यासमोर उभं राहिलं आहे हे नक्की. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.